तर गणपत गायकवाड आता विधान भवनामध्ये दाखल झाल्याची माहिती मिळते। गणपत गायकवाड आता विधान भवनात दाखल झाले। तळोजा कारागृहामधून अतिशय सुरक्षा व्यवस्थेत त्यांना आता विधान भवनात आणण्यात आले। दरम्यान गणपत गायकवाड यांना मतदान करू देऊ नका अशी मागणी सध्या काँग्रेसने केली आणि या सगळ्या प्रकरणी राज्य निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोगाचा सल्ला घेणार आहे। मात्र आता गणपत गायकवाड विधान भवनामध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळते। गोळीबार प्रकरणात सध्या ते तळोजा कारागृहात आहेत आणि आज कडक पोलीस बंदोबस्तात त्यांना विधान भवनात आणण्यात आले। मात्र त्यांच्या मतदानाला आता काँग्रेसने विरोध केल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे गणपत गायकवाड आज नेमकं मतदान करणार का, केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय घेणार हे सगळंच पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि आता गणपत गायकवाड विधान भवन परिसरात दाखल झाल्याचं पाहायला मिळतं। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, आता गणपत गायकवाड विधान भवनामध्ये दाखल झाले, ते आज मतदान करू शकतील का? कल्याणचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत आणि तळोजा जेलमधून त्यांना मतदानासाठी आणलं गेलेलं आहे विधान भवनात आणि नियमानुसार कोर्टाची परवानगी घेऊन त्यांना मतदानासाठी आणलेलं आहे। त्यामुळे त्यांना मतदान करू दिली जाईल अशी शक्यता वर्तवली जाते। परंतु काँग्रेसनं जो आक्षेप घेतलेला आहे त्याचं निरासन केलं जाईल असं निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडची त्याचा सल्ला मसलत जे आहे ते केली जात आहे आणि थोड्या वेळात ते कदाचित मतदान करू शकतात। अडचण त्यांना येणार नाही अशा प्रकारे जाते, कारण मुळातच कोर्टानं या संदर्भातली परवानगी दिल्याचं भाजपनं दावा केला आहे। नक्कीच कृष्णात, आता भाजपनं हा दावा केलाय, त्यामुळे गणपत गायकवाड आज मतदान करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।